नमस्कार. आज मी बनवली पावभाजी. खूप सुंदर झाली होती. काही नाही, जसं सगळ्यांना स्टेप माहितीच आहेत. पहिली छान ती बॉईल करून घेतली, कुकरला लावली. त्यानंतर मी कांदा, टोमॅटो मिक्सरला किंवा कुकरला लावत नाही. तो मी असा छान फोडणीमध्ये छान तो लालसर होईपर्यंत आणि छान तो स्मॅश होतो. वरती पाणी ठेवलं की. त्याच्यामध्ये थोडंसं आधी आपण मीठ टाकलं की ते लवकर मऊ होतं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरा पावडर नाही सॉरी, त्याच्यामध्ये मी हळद आणि धना पावडर टाकली, लाल तिखट जो घरी बनवलेला होता आणि एव्हरेस्ट पावभाजी मसाला. खूप छान होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी भाजी मिक्सरला थोडीशी एकदा असं ग्राइंडरला बारीक करून घेतली होती. कारण अथांग अशी भाजी खात नाही म्हणजे त्याची फेव्हरेट आहे पावभाजी. पण वाटाणे त्याला आवडत नाही. त्यामुळे मग माझ्याकडे ऑप्शन नसतं आणि मग थोडीशी मिक्सरला एकदा बारीक केली. खूप छान होते आणि मी फोडणीला घी आणि बटर घेतलं होतं. कारण की तशीच खूप छान होते, टेस्टी होते, जास्त टेस्टी होते. आणि मी प्युरी केली होती शिमला मिरचीची, कारण की तिचा मग स्मेल येतो आणि असं नाही येत. त्यामुळे ती मुलं आवडीने खातात. आणि हे तर जसं तुम्ही बघताय, ती दिसताना कमी लाल दिसते, कारण की येलो लाईट होती वरती त्यामुळे. पण ती खूपच लालसर आणि छान झाली होती. एक थिकनेस होता तिला आणि खाताना इतकं छान वाटत होतं, सॉफ्ट असं वाटत होतं. भाजी-भाजी असं वाटत नव्हतं, कारण मी फोडणीला सुद्धा बटर टाकलं होतं आणि त्यानंतर वरूनही टाकलं आणि पुन्हा अथांगला सर्व्ह केल्यानंतर, त्याला खायला दिल्यानंतरही टाकलं. थोडंसं तुमच्या अंदाजे पाणी टाका, जेवढं तुम्हाला थिक हवंय. कारण ती शिजल्यानंतर अजून थिक होते. त्यामुळे आधी पाणी टाकून घ्या, जेवढं तुम्हाला प्रमाणात हवंय तेवढं. जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात. छान भाजी झाली होती. अथांगला तर सकाळपासून त्याने काही खाल्लं नव्हतं, कारण की त्याला पावभाजी खायची होती. त्यामुळे तो सकाळपासून उपाशीच होता, की नाही मी खाणार तर पावभाजीच खाणार. त्यामुळे त्याने काहीही खाल्लं नव्हतं. मग म्हणून थोडी माझी घाई चालली होती, की पटापट झाली पाहिजे. त्यामुळे थोडंसं काही मी गोष्टी स्किप केल्या, ज्या मी प्रॉपर सगळं दाखवलं नाही. आणि अशा प्रकारे मी बनवली आणि त्याला ती मी वाढली आणि त्याचं एक्सप्रेशन तुम्ही बघालच. त्याला इतकी आवडली, की तो खाण्याआधीच म्हणतोय छान होती. पण खरंच कधीतरी असं वेगळं बनवलं, की मुलंही हॅपी होतात. त्याची रिॲक्शन बघा. तो खूप खुश होता. तो खाण्याआधीच बोलतोय, "छान आहे." मी म्हटलं, "पहिलं खा तर आणि मग मला तुझी रिॲक्शन सांग." सो त्यांनी खाल्ली आणि त्याला खूप आवडली. त्याचे हात बघत असाल तर ही त्याची रेग्युलर रिॲक्शन आहे. म्हणजे त्याला काही आवडलं, नाही आवडलं तरी तो अशीच रिॲक्शन देतो. पण तो खूप एक्सायटेड होता आणि मुलं जेव्हा अशी खातात त्यावेळेला छान तंदुरुस्त होतात. बाय, भेटू नेक्स्ट